ऑलराईट, वेलकम बॅक मित्रांनो. तर आजच्या सेशनमध्ये आपण प्रोडक्ट प्रेझेंटेशन करणार आहोत. काल आपण प्रोडक्ट बनवलंय, बट आता प्रेझेंटेशन करण्यासाठी जे काही रिसोर्सेस लागतील आधी ते डिस्कस करू. फ्री पिक्सचा वापर करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, प्रोडक्ट प्लेसमेंट करण्यासाठी एक पर्टिक्युलर ऑब्जेक्ट असतो ज्याला आपण पोडियम असं म्हणतो. PODIUM. ठीक आहे. पोडियमचे खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत. काही PSD मध्ये येतात, काही EPS फाईल येतात आणि काही PNG पण येतात. ठीक आहे. तर आपण काल मिरची पावडर बनवली होती, मसाला बनवला होता. तर तो जरा नॅचरल प्रोडक्ट होता. ओके. हा मी थंबनेलसाठी यूज केलेला इमेज आहे. आणि सेकंड, आता थोडं आपण नॅचरल पद्धतीने दाखवायचं आहे, तर एक फार्म घेऊ इथे. पोडियमवरती पण तुम्ही ठेवून प्रेझेंटेशन करू शकता, प्लस एक फार्मचा इमेज मी इथे घेतो. AI जनरेटेड इमेज घेऊ, ओनली AI जनरेटेड. आणि ओरिएंटेशनमध्ये व्हर्टिकल असं टाकू. हा इमेज छान आहे, पण ही थोडी जास्तच कंप्रेस झाल्यासारखं वाटतं. ठीक आहे. त्याला ह्याचा स्काय छान आहे. आपण गरज पडली तर ह्या इमेजचा स्काय घेऊयात. हा पण इमेज थोडा सिनेमॅटिक वाटतोय. ह्याला पण विश लिस्टमध्ये टाकतो किंवा डाउनलोड केला तरी चालेल. ठीक आहे, डाउनलोडच करू आपण. असं प्रेझेंटेशनमध्ये छान वाटू शकतं. हा पण इमेज बेस्ट आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण याला ओरिजिनल फाईल डाउनलोड करून घेऊ. तर प्रेझेंट अशा ठिकाणी करायचं आहे जिथून आपल्याला एकंदरीत नॅचरल लुक यावा, शेतातून डायरेक्ट आपण क्रिएट केलेला असा प्रोडक्टचा फील यावा. त्यासाठी आपण हे सगळं बनवतोय. ठीक आहे. हा पण इमेज छान आहे. थोडा सिनेमॅटिक वाटतोय. बरोबर आहे. तर हे सर्व इमेजेस मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. त्याच्यानंतर आपण थोडी इथे रॉक PNG घेतली होती लास्ट टाइम. आठवतंय? नसेल तर आता घेऊ आपण रॉक PNG. मी गुगलवरती रॉक PNG असं सर्च केलं. खूप साऱ्या PNG मधून जी बेस्ट वाटेल ती आपण इथं पिक करणार आहोत. तिथं सुटेबल अशी आपण घेऊयात. ये भी ठीक आहे. ही वेबसाईट चांगली आहे, PNG विंग नावाची. नोट डाऊन करून ठेवा तुमच्या ह्याच्यामध्ये. साईज घेऊयात आपली. फोटोशॉप आपण ओपन केलंय. 8x10ची प्रेझेंटेशनसाठी साईज घ्यायची आहे. ठीक आहे. ह्या PNG ला स्मार्ट ऑब्जेक्ट करूयात. ड्रॅग अँड ड्रॉप करून ठेवू. परफेक्ट आहे. डाउनलोड केलेला बॅकग्राऊंड पण इथे टाकूयात. हा छान वाटतोय मला. स्मार्ट ऑब्जेक्ट करूनच ड्रॅग अँड ड्रॉप केलाय. ठीक आहे. हा सण आहे, त्याचे काइंड ऑफ जो काही रिफ्लेक्शन पडत आहे ते या ठिकाणी सूट होतं इथे परफेक्ट असं. बेसिकली हा इमेज कॅमेरा, सॉरी आपण इथे कॅमेरा अप्लाय करतोय. हा इमेज AI जनरेटेड आहे. ठीक आहे. थोडा आपण येलो टोन वाढवूयात. थोडा मजेंटा ॲड करायचा आहे. ओके. ह्या ॲडजस्टमेंटमधून आपण सॅच्युरेशनमध्ये येलो टोन थोडा ॲड करू इथं. परफेक्ट. अशा प्रकारे. आता मी ते इम्पोर्ट करतो कालचा आपला मॉकअप. या ठिकाणी आपला मॉकअप आहे. ड्रॅग अँड ड्रॉप करायचा आहे. व्यवस्थित इथं असं ठेवायचा. ठीक आहे. आता लाईटली आपण टिल्ट करू त्याला. ठीक आहे. थोडंसं रोटेट करतोय मी. साईज वाढवतोय. आणि इथं असं आपण ठेवून देऊ. बट थोडासा त्याला 3D लुक द्यायचा आहे. तो असा दगडावरती नसून दगडाच्या पाठीमागे असल्यासारखा पण वाटला पाहिजे आणि थोडा समोर पण असला पाहिजे असं वाटलं पाहिजे. ठीक आहे. तर मी काय केलं, याला या ठिकाणी ठेवलेलं आहे. परफेक्ट आहे.
लाईटली लहान करू, इतना काफी आहे. स्कायला थोडासा वरती उचलो, म्हणजे ह्याची जी काही लाईटचं रिफ्लेक्शन आहे ते ह्या पाऊचवरती आपल्याला पुढे जाऊन दाखवता येईल. आलं का लक्षात? आता या ठिकाणी आपण ह्या स्पेसिफिक झिप फाईलला पाऊचला इथे मास्क देऊयात एक. ओके. कंट्रोल प्रेस करायचं आहे आणि या ठिकाणी सिलेक्शन चालू करायचं आहे. कशाचं? जे आपण रॉक पीएनजी घेतली होती त्याचा. कंट्रोल प्रेस करा, मध्ये सिलेक्ट करा, सिलेक्शन चालू होईल आणि थोडासा इथला पार्ट मी इरेज करतो. याच्यासोबत आपल्याला हा पण पार्ट इरेज करायचा आहे. ठीक आहे, रॉकवाला. आधी पाऊचवाला करू. डी फॉर डी, सॉरी, इथं ब्लॅक कलर निवडायचा आपल्याला. जेव्हा आपण इरेज करू तेव्हा फोरग्राऊंड कलर ब्लॅक पाहिजे. कंट्रोल प्रेस केलं मी, या ठिकाणी इरेज केला एवढाच पार्ट. ओके. एवढा पार्ट इरेज करायचा होता ॲक्च्युली. कंट्रोल प्रेस केलं मी आणखीन एकदा. पाऊचला असा इरेज करतो. ओपेसिटी फ्लो आपण इथं वाढवणार आहोत साधारण ह्या लेवलला. ठीक आहे. ओके. इथं थोडं आपल्याला मॅन्युअली काम करावं लागेल, बिकॉज ऑफ इथे आपल्याला प्रॉपर इरेज नाही करता येणार. ठीक आहे. इथून आपल्याला पाऊस थोडं बाहेर दाखवायचं आहे, ह्या दगडाच्या वरती दाखवायचं आहे. ठीक आहे. त्यासाठी मी इथं मॅन्युअल त्याला कट करतो. मॅन्युअल कट करण्यापेक्षा आपण इथं एखादा हार्ड राऊंडेड ब्रश घेऊ शकतो. ठीक आहे, आणि त्याला इरेज करू शकतो. साईज कमी केली आहे मी, काही पार्ट रिकवर पण करतो याला असा. ठीक आहे. तर आता थोडा 3D लुक दिसेल तुम्हाला. असं वाटेल काही पार्ट दगडाच्या पाठीमागे आहे, काही अलीकडे आहे. ओके. त्याला आपण शॅडो वगैरे ॲड केल्यानंतर तो पार्ट मिस होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल, काही विषय नाही. आता हा जो दगड आपण इथं ठेवलेला आहे, ह्याच्यातला आपल्याला येलो टोन जो काही रिफ्लेक्शनचा हायलाइटेड एरिया आहे पूर्ण काढून टाकायचा आहे. ठीक आहे. तर चला सुरुवात करूयात. दगडाला सिलेक्ट करायचं आहे, ॲडजस्टमेंट या ठिकाणी आहे एक्सपोजर. एक्सपोजरला क्रिएट क्लिपिंग मास्क करा आणि एक्सपोजर पूर्ण असा कमी करून टाका. ओके. साधारण ह्या लेवलला असं ठेवून देऊ आपण. परफेक्ट. त्यानंतर कंट्रोल आयने त्याला इन्व्हर्स करायचं आहे. ठीक आहे. आणि सॉफ्ट राऊंडेड ब्रशने इथे अप्लाय करायचा हा. तर ऑब्व्हियसली पाऊचच्या पलीकडे, ह्याच्या पलीकडे लाईट आहे, तर हा पोर्शन आपल्याला इथं लाईटवाला दाखवायचा आणि हा हायलाइटेड दाखवायचा आणि हा स्पेसिफिक पूर्ण शॅडो अप्लाय होईल तिथे. ठीक आहे. परफेक्ट. तर आता ऑलरेडी शॅडो अप्लाय झालेली आहे. तरी सुद्धा थोडासा येलो टोन आहे. तो टोन कमी करण्यासाठी काय करायचं आहे, ह्या स्पेसिफिक लेअरला अजून एकदा सिलेक्ट करा, ॲडजस्टमेंटमध्ये या आणि इथं आहे व्हायब्रन्स. ठीक आहे. ह्या व्हायब्रन्सला क्लिक करायचं आहे, क्रिएट क्लिपिंग मास्क ऑटोमॅटिक होईल. व्हायब्रन्स तिथून कमी करायचा. ओके. तर आता जेवढे कलर्स होते पूर्ण कलर त्यातले ब्लॅक अँड व्हाईटला सोडून पूर्ण कलर गायब झालेत, बिफोर आफ्टर. ह्या व्हायब्रन्सला पण आपण कंट्रोल आयने इन्व्हर्स करू. ठीक आहे. आणि ब्रशने एवढाच पार्ट डिसॅच्युरेट करून घेऊ. ग्रेट. सेम ह्या पॅकेटला आपण आता जे इथं एक्सपोजर वगैरे ॲड केलेले आहेत, सेम एक्सपोजर वगैरे ॲड करायचे आहेत. ॲडजस्टमेंट. ठीक है. एक्सपोजर, क्रिएट क्लिपिंग मास्क, एक्सपोजर किया हमने कम, बिल्कुल इस तरह. कंट्रोल आई से इन्वर्स, इन्वर्ट किया. ठीक है. ब्रश है यहाँ पे अप्लाई किया हमने ब्रश. तर अशा प्रकारे ब्रश अप्लाय केला जातो.
30-50 ठेवा. चला 30 ओपेसिटी 50 फ्लो आता ऍडजस्ट करूयात. ठीक आहे. ब्लॅकने इरेज होईन, व्हाईटने अप्लाय होईन. ह्या दगडाचं रिफ्लेक्शन अल्टिमेटली तर थोडं पडू शकतं, तर आपण इथला व्हाईटच एरिया ठेवू. ठीक आहे. इथे पण थोडं व्हाईट ठेवूयात. करेक्ट. परफेक्ट. आता सेकंड पार्टमध्ये काय आहे, तर इथे ह्या सनचा हा जो बॅकग्राऊंड आपण यूज केलाय, ठीक आहे, याचं रिफ्लेक्शन आपल्याला इथे पडलेलं दाखवायचं आहे. तर ऍडजस्टमेंटमध्ये ह्या पेसिफिक लेअरला क्लिक करायचं आहे, ऍडजस्टमेंटला क्लिक करायचं आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल सॉलिड कलर. सॉलिड कलर पिक करा. एक इथं काइंड ऑफ येलो टोन आपण असा पिक करूयात. ओके, हा ठीक आहे. नॉर्मल टू चेंज करायचं आहे. ठीक आहे. लिनियर बर्न इज फाईन, बट ओव्हरले पण छान दिसतोय. ओव्हरले देऊयात आपण. ठीक आहे. अगेन ह्या लेअरला आपल्याला इथे पूर्ण इन्व्हर्ट करायचं आहे. तर कंट्रोल आय ने लेअर इन्व्हर्ट करा. ब्रश घ्या आणि पेसिफिक एरियाला रिकवर करा. ही प्रोसेस थोडा वेळ घेते. ठीक आहे. बट रिझल्ट तुम्हाला छान मिळेल. ओके. आणखीन एक ऍडजस्टमेंट, सॉलिड कलर थोडासा येलो असा टाका. सॉफ्ट लाईट एक ऑप्शन आहे, ओव्हरले एक ऑप्शन आहे. आणखीन स्क्रीन तर अजिबात नाहीये. ठीक आहे, आपण सॉफ्ट लाईट ठेवूयात. कंट्रोल आय, ब्रश, आणि यावेळेस थोडंसं प्रॉपर करा. ठीक आहे. ह्याचे एजेसलाच आपल्याला फक्त खेळायचं, जास्त आतमध्ये नाही जायचं. थोडीशी ओपेसिटी वाढवते मी तर. यहाँ पे कोई भी लेयर डिटैच नहीं है सर. कौन सी? क्रिएट क्लिपिंग मास्क है सर, लेयर ऑलरेडी. हाँ. हम्म. ये सर ज़्यादा मैटर नहीं करेगा सर. लिंक का कोई इशू नहीं है. ये बहुत बार गलती से मेरा डिटैच हो जाता है. ठीक है. इस ये अगर डिटैच हो रहा है ना, अनलिंक हो रहा है, तो ये गलती से हो रहा है, मैं जानबूझकर नहीं कर रहा हूँ. इसकी कोई अहमियत फिलहाल तो नहीं है. नहीं, वो गलती से बाई चांस इधर क्लिक करने जाता हूँ तो यहाँ पे क्लिक हो जाता है, बस उतना ही इशू है वो. ऑल राइट. हाँ. तर एवढाच ब्रश मारा जेवढा फक्त आपल्याला एजेसला इथं लागेल. परफेक्ट आहे. ही लाईट खूप इम्पॉर्टंट होती ह्या प्रोडक्टसाठी. ठीक आहे. जर ही लाईट आत्ता काहीच नाही आहे, आपण हे सगळे इफेक्ट इथं अप्लाय केलेले आहेत, तर लाईटचा खूप मोठा रोल आहे. जर लाईट व्यवस्थित नाही पडली तर ते पूर्ण फेक वाटतं आणि क्रिएटिव्ह नाही वाटत. आलं लक्षात? त्याच्यामुळं हा पार्ट मिस करू नका. या ठिकाणी जर जास्त डार्क झाला असेल, कमी करायचं आहे, तर ओपेसिटी कमी करा. ठीक आहे. अशा प्रकारे.
परफेक्ट आहे. आता डिझाईन एमटी वाटते आपली, बरोबर आहे. डिझाईन एमटी वाटते बिकॉज ऑफ त्याच्यामध्ये आणखीन इलेमेंट आपण मनासारखे ऍड केले नाही आहेत. थोडं नॅचरल लुक दाखवायचा आहे, आउटडोअरची डिझाईन दाखवायची आहे. फ्री पिकवरती आल्यानंतर फ्लाइंग लिव्स, ठीक आहे, फ्लाइंग लिव्स असं सर्च करा. लिव्स असं सर्च करा. हे बघा, ह्या टाईपमध्ये लिव्स तुम्हाला दिसतील. याला मी EPS फाईल डाउनलोड करतोय, म्हणजे वन टाईममध्ये आपल्याला कॉपी करता येईल. EPS मध्ये जो काही डाटा आहे वन क्लिकमध्ये आपल्याला कॉपी करता येतो. फक्त तिथे शॅडो नसली पाहिजे. ओके. त्याच्या व्यतिरिक्त आपण या ठिकाणी आणखीन एक एलिमेंट ऍड करू. मी लीफ म्हणून सर्च करतो. जर तो एलिमेंट आपल्याला मिळाला तर बेस्ट ऑप्शन होईल. हा, बेस्ट आहे. ठीक आहे. प्लांट विथ ग्रीन लीव्स, तर ह्याला पण आपण PSD म्हणून डाउनलोड करू. झाला. इथे सगळ्या लीव्सला कॉपी करायचं आहे. डिझाईनमध्ये कंट्रोल V ने आपण पेस्ट करूयात. थोडं वेट करून पेस्ट करूयात. ओके, झाले कॉपी. कंट्रोल V ने पेस्ट करा. स्मार्ट ऑब्जेक्ट घ्या. बॅकग्राऊंडच्या वरती ठेवा असं. ठीक आहे. तर एवढं जरी तुम्ही दाखवलं तरी इनफ है. ठीक है, हा खूप मोटा मैसेज है. चलो आगे बढ़ते हैं. डाउनलोड में अभी देखते हैं क्या है हमारे पास. तो ये हमने डाउनलोड किया था यहाँ पे. याला पण आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून ठेवू सगळ्यात टॉपला. आणि स्मार्ट ऑब्जेक्ट करायला विसरू नका. स्मार्ट ऑब्जेक्ट साईज कमी केल्यानंतर नाही करायचं, तर साईज जेव्हा वाढलेली असती, जशी ओरिजिनल साईज असती तेव्हाच ठेवायचं असतं. ठीक आहे, तेव्हाच करायचं असतं. तर अशा प्रकारे इथं ठेवतोय मी. सेम कॉपी घेऊयात आणखीन, आणि थोडासा वरती ह्या साईडला असं फेस करून ठेवूयात त्याला. ओके, छान. आता ह्याला पण कलर ग्रेडिंग करायचं आहे, कलर करेक्शन करायचं आहे. तर याला कॅमेरा रॉ देऊ आधी. एका लीफला कॅमेरा रॉ दिला की सेकंडला वेळ नाही लागत द्यायला. आपण ॲज इट इज कॅमेरा रॉ कॉपी पेस्ट करतो. बट याला देताना व्यवस्थित द्यायचा. ठीक आहे. काय जास्त याच्यात हायलाईट जास्त आहे, बरोबर आहे. शॅडो आपण मॅन्युअली थोडीशी ॲड करू. व्हाईट कमी करू, ब्लॅक पण कमी करू. जास्त ग्रीन असेल तर ग्रीनचं प्रमाण कमी केलं जाऊ शकतं. कशामध्ये? सॅच्युरेशनमधून. ठीक आहे, लाईटली ग्रीन कमी. ल्युमिनन्समध्ये जर तुम्ही ग्रीन वाढवला, ठीक आहे, कमी केला तर डार्क होतो, वाढवला तर लाईट होतो. तर आपण कमी करू म्हणजे थोडा डार्क होईल. दॅट्स इट फॉर टुडे. म्हणजे एवढं आजच्यासाठी ठीक आहे. आत्ता कॅमेराला अल्ट प्रेस करून इथं कॉपी करायचा आहे आणि पेस्ट करायचा आहे. झाला कॅमेरा आपला. परफेक्ट. ह्या दोघांना आपण करूयात ग्रुप. जो एक्सपोजर इथं ॲड केला होता आपण, त्याच एक्सपोजरची कंट्रोल J ने कॉपी घ्या. ठीक आहे. ह्याला आपण रिप्लेस करू शकतो. डिलीट करा आणि मास्क ॲड करा. दॅट्स इट. त्याला वरती घेऊ, अल्ट कंट्रोल G ने क्रिएट क्लिपिंग मास्क करूयात आणि कंट्रोल I ने इन्व्हर्ट करू. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रश घ्यायचा आहे आपल्याला आणि या ठिकाणी बॉटम साईडला ॲड करायचा आहे ब्रश असा. ह्या डिझाईन्स तुमच्या पोर्टफोलिओ क्रिएट करायला खूप सोपे जातील. पोर्टफोलिओ बिल्ड करायला खूप कामाला येतील. ठीक आहे. तुम्ही केलेली कामं दाखवता येतील तुम्हाला भविष्यात.
ओके, ॲडजस्टमेंट, एक्सपोजर, वन मोर एक्सपोजर. ठीक आहे, हा ओव्हरऑल डिझाईनला असेल. हा मी ओव्हरऑल डिझाईनच्या हिशोबाने ॲड करतोय. ठीक आहे, याला कंट्रोल आयने इनव्हर्स केलं आणि मला ज्या ठिकाणी योग्य वाटतोय त्या त्या ठिकाणी मी फक्त अप्लाय करू शकतो. अशा प्रकारे. ग्रेट. चलो, थोडं फ्लाइंग बर्ड्स पण टाकूयात आपण, भारी वाटेल. फ्लाइंग बर्ड्स. आता बर्डमध्ये जो योग्य वाटेल तो घ्यायचा आहे. असं काही स्पेसिफिक ठरवलेलं नाहीये मी की पिजन घ्यायचा आहे आपल्याला का फ्लेमिंगो घ्यायचा आहे. ठीक आहे, हे फ्रीच रिसोर्स टाकूयात आपण. तुम्हाला पण समजेल. फ्लाइंग बर्ड्स गुगलला सर्च करा, इमेजला क्लिक करा, अशा प्रकारचे खूप सारे फोटोज दिसतील. व्हिजिट करूयात. हा फोटो छान वाटेल तिथं, कारण सूर्यापासून इकडं ह्या साईडला येणारे पक्षी छान वाटतील. पण त्यांची क्वांटिटी थोडी जास्त आहे. ठीक आहे, कमी क्वांटिटीवाला घेऊ आपण. ब्लेंडिंग ब्लेंडिंग ऑप्शन चेंज करून बघा एकदा. ओव्हरले पण छान वाटतं. ठीक आहे, ओव्हरले ठेवून देऊ आपण, काय विषय नाही. ओव्हरले चेंज करून साधारण ह्या लेवलला असं ठेवून द्या. दॅट्स इट. ह्या लीफला कंट्रोल जेने एक डुप्लिकेट कॉपी घेऊयात आपण. ओके, आणि लेअरच्या सगळ्यात टॉपला ठेवूयात. साईडला घेतली आहे. इथं ठेवली मी. अल्ट प्रेस करून पूर्ण मास्क देतो. ओके, पूर्ण इरेज होईल. आणि ब्रशमधून असे स्पेसिफिक एक आपण फक्त काढू शकतो साईडला. ठीक आहे, इथं एक आलेली आहे. याच्या ह्या ह्या लेअरपेक्षा इथं एक छोटीशी दिसते, आपण तिला रिकवर करू. ठीक आहे, अशा प्रकारे झाला. ग्रेट. आता कंट्रोल अल्ट शिफ्ट ई प्रेस करायचं आहे. अल्ट एल डबल एस प्रेस करायचं आहे. कॅमेरावर अप्लाय करायचं आहे. ओव्हरऑल इमेजला आपण कॅमेरावर अप्लाय केलाय. थोडा हायलाइटेड एरिया, शॅडो थोडी ॲड करतोय मी. व्हाईट पण कमी करू. थोडा येलो टोन ॲड करू डिझाईनमध्ये. थोडं लाईटली मजेंटा, थोडंसं व्हायब्रन्स. क्लॅरिटी, डिहेज, विग्नेटिंग थोडीशी हवीच. ठीक आहे, यानं काय होतं, सेंटर फोकस होतो. तर -5% आपण विग्नेटिंग ॲड करूयात. परफेक्ट आहे. आता काय करायचंय, लास्ट ॲडजस्टमेंटमधून एक फिल्टर ॲड करायचा आहे. फोटो फिल्टर. इथे फोटो फिल्टर नावाचं एक ऑप्शन आहे. हे मल्टिपल ऑप्शन्स मी ह्याच्यामुळे सांगतो तुम्हाला, की तुम्ही ॲक्सेस करायला एकदा तुम्हाला सोपं झालं की पुढे फ्युचरमध्ये तुम्ही याचा वापर करू शकाल. नाहीतर लिमिटेड रिसोर्समध्येच खेळत बसण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे, हा काय करतो, पूर्ण डिझाईनमध्ये एक स्पेसिफिक कलरचा टोन आणतो. तर आपण इथं 22चा हा हा कलर टोन दिला आहे. ठीक आहे, हा लाईटवाला थोडा कलर टोन दिलेला आहे. कंट्रोल अल्ट शिफ्ट ई, वन मोर टाइम, स्मार्ट ऑब्जेक्ट. इथं आपण ॲडजस्टमेंटमधले कलर लुकअप्स ॲड करू शकतो, बट आपण आज केलेले नाही आहेत. फिल्टर गॅलरी आपण फक्त अप्लाय करू इथे, आणि आजचा चॅप्टर इथं क्लोज करू. ठीक आहे, त्याच्यानंतर एक मॉकअप क्रिएट करायचं आहे ह्याला प्रेझेंट करण्यासाठी. ठीक आहे, तर मॉकअप क्रिएट करण्यासाठी आपण फ्रीपिकवरती जाऊ. इथे बस स्टॉप मॉकअप असं काहीतरी लावू. छान, हे पण छान आहे.
ह्याच्यामध्ये आपली डिझाईन इझिली बसून जाईल. PSD डाउनलोड करूयात. आणि जर तुमच्याकडे ओपन फाईल नसेल आणि JPG जरी भेटला, ठीक आहे, तर JPGचं पण मॉकअप करायचं मी सांगतो, तसं करून द्या. आता हे एक्झाम्पल तुमच्याकडे JPG आहे. तर कस्टमाइज मॉकअप आपल्याला क्रिएट करता आले पाहिजे, बरोबर आहे. या ठिकाणी डाउनलोड्समध्ये एक मॉकअपची फाईल आणि दुसरी JPG, अशा दोन्ही फाईल मी इथे इम्पोर्ट करतो. ओके, तर ही JPG आहे. आता JPGचा मॉकअप क्रिएट करायचा आहे, तर आपल्याला लागेल पेन टूल किंवा डायरेक्ट शेप टूल. जरी तुम्ही एक रेक्टँगल घेतला, स्क्वेअर घेतला तरी चालेल. मी इथं पेन टूल घेतोय. फिल आहे डार्क कलरचा, ठीक आहे, स्ट्रोक बंदच ठेवतोय आणि पेन टूलने इथं सिंगल क्लिक केला, या ठिकाणी क्लिक केला. त्याच्यानंतर काय, तर इथे क्लिक करूयात आपण, इथे क्लिक करूयात. तेवढा शेप इथं क्रिएट होईल. झालाय शेप क्रिएट ऑलरेडी, ठीक आहे. आता सेकंड तुम्हाला काय करायचं आहे, ह्या शेपला Alt+L ने स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं आहे. स्मार्ट ऑब्जेक्ट केल्यानंतर तुम्ही ह्या स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये तुमची डिझाईन, जी काही तुमची डिझाईन झालेली आहे, ती डिझाईन तुम्ही क्रिएट क्लिपिंग मास्क करू शकता, ठीक आहे. याला पण मी क्लोज करतो. Ctrl+Alt+Shift+E ने आपण एक इमेज त्या शेपवरती ठेवूयात. Alt+Ctrl ने क्रिएट क्लिपिंग मास्क केली आपण, व्यवस्थित असं बसवून देऊ. परफेक्ट. क्लोज करताना सेव्ह करायचं आहे. आपल्याकडं हा अल्टिमेटली मॉकअप क्रिएट झालेला आहे, ठीक आहे. तर आपण काय केलं, एकदा रिपीट सांगतो. या ठिकाणी स्मार्ट ऑब्जेक्ट आहे, त्याला डबल क्लिक केलंय. Ctrl+V ने इमेज ड्रॅग अँड ड्रॉप करून पण चालेल किंवा कॉपी केला तरी चालेल. Ctrl+C, Ctrl+V, Ctrl+T, ॲडजस्ट, व्यवस्थित सेट केला आणि क्लोज करताना सेव्ह केला. अशा प्रकारे आपला इमेज हा मॉकअपमध्ये बसतो. आता डिझाईनकडे बोलूयात. डिझाईन आपली इथं कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी मी आजचा टास्क संपवतो. जय हिंद.